परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणीय दादासाहेब यांच्या आशीर्वादाने कल्याण पश्चिम येथे सूर्यनमस्कार योग शिबिर नुकतंच उत्साहात संपन्न झाले. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट त्र्यंबकेश्वर आरोग्य दूत विभाग अंतर्गत आयोजित दिनांक 16 फेब्रुवारी वार शुक्रवार रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त एक दिवसीय सूर्यनमस्कार योग शिबिर सरस्वती मंदिर प्राथमिक शाळा कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापिका सुखदा रावदेव मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराला उत्साहात सुरुवात झाली. योग शिक्षक गुरुचरण पंढुरे सर आणि दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील आरोग्य दूत प्रतिनिधी यांनी उपस्थित 103 विद्यार्थी यांच्याकडून योगा प्राणायाम व सूर्यनमस्कार करून घेऊन सुआरोग्यासाठीचे फायदे घेतले. तसे श्री वाणी विद्याशाळा कल्याण पश्चिम येथेही योग शिबिर आयोजित केले होते. मुख्याध्यापिका अंजना मॅडम व पर्यवेक्षिका स्नेहा बोरसे मॅडम यांनी दीप प्रज्वलन करून या शिबिराला उत्स्फूर्त सुरुवात झाली. वाघ सर यांचेही सहकार्य लाभले. योग प्रशिक्षिका जयश्री घोडके मॅडम यांनी मुलांचेकडून सूर्यनमस्कार योग प्राणायाम करून घेऊन त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगून आरोग्य चांगले राहण्यासाठी दिनचर्येत रोज सूर्यनमस्कार करण्यास सांगितले. 130 विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन या शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य दूत प्रतिनिधी यांनी हे सेवा कार्य श्री गुरुचरणी रुजू केले. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, कल्याण. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.